सगळा रेकॉर्ड घेऊन आलो. गेल्या 3 महिन्यात तुम्हाला किती मेसेजेस केले, किती आपण पण केले त्याच्या सचिवांना देतो. ऐकायला आपलं फोन आला की मी तात्काळ उचलतो. आम्हाला काय होत आहे की आम्ही बघू देतो कधी येतील तुम्ही काय लाईव्ह झालं सुरू करा. सुरू झालं. हां म्हणजे टी व्ही वाल्यांनी उचललाय. 12 डिसेंबर रोजी आपल्या सर्वांचं सुरुवातीला स्वागत. 12 डिसेंबरला आदरणीय पवार साहेबांच्या 81 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातून सर्वांचा प्रयत्न असतो शुभेच्छा पवार साहेबांना देण्यासाठी येण्याचा आणि त्यामुळं मुद्दामून त्या सर्वांच्यासाठी कुणीही महाराष्ट्रातनं पवार साहेबांना शुभेच्छा द्यायला येऊ नये. परंतु त्याचबरोबर व्हर्च्युअल रॅलीचं एक आयोजन आम्ही नेहरू सेंटरमधून करायचं ठरवलं. कोविडचे सगळे नियम पूर्णपणाने पाळून व्हर्च्युअल रॅलीची देखील सभा होईल आणि त्याची लिंक महाराष्ट्रामध्ये सर्वांना उपलब्ध करून दिली जाईल. आणि 12 डिसेंबरला नेहरू सेंटर वरळी या ठिकाणचं जे ऑडिटोरियम आहे त्या ठिकाणी सकाळी 11ला कार्यक्रम सुरू होणार आहे. तो 1-1:30 पर्यंत साधारणपणे चालेल आणि यासाठी आम्ही दरवर्षी काही नवीन उपक्रम करत असतो. यावर्षी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने एक पक्षाची संघटना कार्यकर्ते यांचा समन्वय अधिक सक्षम होण्यासाठी एक नवीन ॲप तयार केलेलं आहे जे बरंच वापरण्यास सहज सोपं आहे. त्याचं उद्घाटनही होणार आहे आणि विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस आमची जी आहे संघटना राष्ट्रवादीची त्यांच्या वतीनं महाराष्ट्र युथ कार्निवल मायोका नावाचा हा काही कालावधीसाठी विद्यार्थ्यांच्यातल्या वेगवेगळ्या कलागुणांच्या स्पर्धांचा महाराष्ट्रातल्या सर्व कॉलेजेसमध्ये आयोजित करून त्यांचं जिल्हा स्तर, विभागीय स्तर आणि राज्यस्तर असे पारितोषिके देण्याचा एक उपक्रम आम्ही चालू करतोय. या साहेबांच्या वाढदिवसाच्या नंतर 20 डिसेंबर पर्यंत स्वाभिमान सप्ताह म्हणून पक्षाच्या या सप्ताहामध्ये आरोग्य रक्तदान शिबिर, त्याचबरोबर कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्व नागरिकांना कोविडची लस देण्याचा प्रयत्न करणे, पर्यावरणविषयक कार्यक्रम, वृक्ष लागवड, औषध वाटप, रक्तदान शिबिरं, आरोग्याची शिबिरं असा वेगळ्या महाराष्ट्रातल्या स्तरावर कोविडच्या मर्यादा पाळून उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. ते जिल्हा तालुका स्तरावरच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणार आहे आणि विशेषतः कोविडच्या साठी आग्रह करून ज्यांनी कोविडची दुसरी लस घेतलेली नाही किंवा अद्यापही लसीपासून लांब आहे त्या सगळ्यांना लस देण्यासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार करून घ्यावा असाही प्रयत्न होणार आहे. आणि आमच्या पॅरेंट बॉडीकडून आणि सर्व फ्रंटल सेलच्या वतीने आमचा सभासद नोंदणीचा कार्यक्रम चालू आहे. तो देखील या सप्ताहामध्ये विशेष प्राधान्याने राबवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात करणार आहे.
12 तारखेला जी व्हर्च्युअल रॅली होणार आहे त्यात काही मोजकेच नेत्यांचं मार्गदर्शन होणार आहे. पण त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोक ही व्हर्च्युअल रॅली पाहू शकतील आणि पवारसाहेब त्याच्यात महाराष्ट्राला संबोधित करतील असा आमचा 12 डिसेंबरचा आणि त्यानंतरचा कार्यक्रम आहे. तुम्हाला काही विचारायचं असेल तर सर, थोडक्यात हिंदीत नाही, तुम्ही लोकांना सांगितलं की येऊ नका, ते कोरोनाच्या कारणामुळे येऊ नका सांगितलं की हा तरुणाचे म्हणजे मुंबईत पवार साहेबांना भेटायला लोकांनी गर्दी करू नये हा त्यातला उद्देश आहे. त्यामुळं व्हर्च्युअल रॅलीत पवार साहेबांचा हा जो इथे छोटासा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तो महाराष्ट्रभर दिसणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी लोक त्याचा पुढाकार घेऊन त्याचं प्रदर्शन किंवा ते दर्शवण्याचा प्रयत्न करतील. टेलिव्हिजनच्या माध्यमातूनही आपल्या सर्वांच्या माध्यमातूनही बऱ्याच लोक आहेत. स्वाभिमान सप्ताह काय उद्देश आहे? हा पवार साहेबांचा वाढदिवस हा सप्ताह नहीं, पहले मराठी में खत्म पूरा करेंगे तो क्या होता है तो बाद में मेरे को बराबर रश्मीला काय मनासारखं काही मिळालेलं नाही. हे अस्वस्थ झालेली काय. सर, आम्ही विचार करू कोणत्या प्रश्नावर आम्ही विचार एसटी संप ओबीसी आरक्षण नाही, हे पवार साहेबांचा वाढदिवस हा महत्वाचा कार्यक्रम आहे. त्याला आपल्या मार्फतही लोकांच्या पर्यंत हे आमचा 2 उद्देश आहे की व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातनं इथं मुंबईला मोठ्या संख्येनं जे कार्यकर्ते येण्याचा प्रयत्न करतात तर तो मुंबईचा कार्यक्रम सर्वांना पाहता येईल. आणि कोविडचं रिस्ट्रिक्शन असल्यामुळं नेहरू सेंटरला देखील आम्ही फक्त पवार साहेबांच्या कार्यक्रमाच्यासाठी तिथली जी क्षमता आहे त्याच्यात जी परवानगी आहे त्याप्रमाणेच 300 का काहीतरी लोकांची संख्या आहे. 450 लोकांची संख्या आहे. तर तेवढी लोक त्या ठिकाणी कोविडचं डिस्टन्स पाळून बसणार आहे. व्हर्च्युअल रॅली साधारण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दाखवणार, प्रत्येक कार्यालयामध्ये दाखवणार असं आम्ही ती लिंक अवेलेबल करणार आहे आणि ती सर्व ठिकाणी दिसणार आहे. जिल्हा तालुका या वेगवेगळ्या ठिकाणी कोविडच्या मर्यादा पाळून त्याचं पुढाकार घेऊन लोक ते दाखवणार आहेत. सर, थोडक्यात हिंदीत मराठीत थोडक्यातच सांगितलं तुम्हाला. 12 दिसंबर को पवार साहब का जन्मदिन है. 81st ईयर पूरे होने जा रहे हैं और इस के लिए खास तौर पे हर साल लोग उनको मिलने की कोशिश मुंबई में आके करते हैं और अभी कोविड की मर्यादा का पालन होना आवश्यक है और इसीलिए हमने सब लोगों की जानकारी के लिए उनको देखने के लिए खास तौर पे उनका मार्गदर्शन सुनने के लिए मुंबई में नेहरू सेंटर में हमने एक वर्चुअल रैली का अरेंजमेंट किया है, जिसके जरिए पूरे महाराष्ट्र में या देश में जहाँ जहाँ लोग देख सकते हैं वहाँ वो कार्यक्रम देख पाएंगे और पूरे महाराष्ट्र में अलग अलग जगह जिनको पवार साहब के बारे में जिले में तालुका में
इसका प्रदर्शन किया जाएगा। काफ़ी लोग उत्साहित है, लेकिन सारे कार्यक्रम कोविड के बंधन से कोई मुक्त नहीं रहेंगे। कोविड के बंधन में रख के ये कार्यक्रम इम्प्लीमेंट होगा। 11 बजे से 1-1:30 बजे तक ये कार्यक्रम चलेगा। उस कार्यक्रम में खुद आदरणीय पवार साहब का मार्गदर्शन भी होगा। और उसके बाद में जो वीक है उसमें अलग अलग कोविड के वैक्सीनेशन के बारे में प्रोग्राम अलग अलग जगह होने वाला है। पर्यावरण के बारे में प्रोग्राम हमारे पवार साहब को मानने वाले सारे लोग, कार्यकर्ता, पार्टी के वर्कर्स खास तौर पे वो करेंगे। साथ में ब्लड डोनेशन या मेडिसिन का डिस्ट्रीब्यूशन या आरोग्य सप्ताह लोग रखेंगे, यानी आरोग्य शिविर रखेंगे। और बहुत सारे सामाजिक आशय के कार्यक्रम पूरे सप्ताह चलते रहेंगे। सर, दूसरा सवाल है कि कोविड प्रोटोकॉल को फॉलो करते हुए आप लोगों ने वर्चुअल रैली रखी है, भीड़ न मुंबई पहुंचे इसके लिए। और 28 तारीख को राहुल गांधी की रैली है, वहां पर कांग्रेस ने कहा है कि हम 2 से 3 लाख लोगों को इकट्ठा करेंगे, पूरा मैदान करेंगे। दोनों चीजें किस प्रोटोकॉल के तहत आप देख रहे हैं? ऐसे है कि जब बर्थडे होता है, जन्मदिन के अवसर पे जब लोग आते हैं, बहुत करीब आते हैं और बहुत भीड़ आती है। पवार साहब की जन्मदिन के इसके पहले जो हमारे अनुभव है, वो इतनी बड़ी तादाद में महाराष्ट्र के हर इलाके से लोग आते हैं, तो उसको कंट्रोल करना मुश्किल हो जाता है। एक बड़ी सभा होती है तो उसको प्रॉपर कंट्रोल करके किया, तो कोई उसमें दिक्कत होनी नहीं चाहिए। लेकिन ये तो सब पवार साहब को मिलने के लिए आते हैं, इतनी भीड़ होती है तो उसको कोई कंट्रोल नहीं हो सकता। इसीलिए अगर 2 लाख 3 लाख लोग इकट्ठा होते हैं, क्योंकि सरकार ने अभी जितने भी परमिशन दिए हैं उनमें सब में उन्होंने कहा भीड़ इकट्ठा ना हो, पॉलिटिकल रैलियों को अवॉइड करने के लिए कहा, ताकि कोविड बढ़े ना। ऐसे में अगर 3-4 लाख लोग इकट्ठा होते हैं तो सरकार क्या इस पर विचार करती है? और किस मुझे मालूम नहीं कि उन्होंने क्या ऐलान किया है, और इसके बारे में कांग्रेस के रैली के बारे में मैं कुछ टिप्पणी करने की आवश्यकता नहीं। आप, मुझे मालूम ही नहीं, आप जो बता रहे हैं वो पहली न्यूज़ है मेरे लिए, फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट है। तो इसलिए मुझे लगता है कि इसके बारे में उनसे बात कीजिए। ऐसे तो बोला जाता है कि हम कितने लाख की एक रैली करेंगे, एक्चुअल कितनी होती है वो उनको ही मालूम है, तो उनको पूछिए। वो मुझे लगता है कि पूरे कोविड के प्रोटोकॉल का ध्यान रख के कार्यक्रम करेंगे। और सर, एक सवाल ये भी है कि जिस तरह से उपचुनाव से एक हादसा होता है, क्या लगता है ये हादसा है या फिर किसी तरह का संशय भी निर्माण होता है? इस तरह हादसे को किस तरह आप देखते हैं? नहीं, अभी तक तो वो ब्लैक बॉक्स जो मिला है उसमें से सारी चीज़ें बाहर आएंगी, सामने आएंगी। इसके पहले कुछ ऐसे कंफ्यूजन करना ठीक नहीं होगा, इरिस्पॉन्सिबल होगा। मुझे लगता है कि वो ब्लैक बॉक्स में जो भी हुआ, घटना जब घटती थी तब क्या हुआ, कन्वर्सेशन क्या हुआ, किस कारण ये हादसा हुआ, ये सारी चीज़ें मुझे लगता है 1-2 दिन में उसका एनालिसिस करके बाहर आएंगे। लेकिन बहुत बड़ी गंभीर दुर्घटना हुई है। देश का एक नंबर 1 चीफ ऑफ द आर्मी, इनकी ऐसी डेथ होती है, इसका मतलब है कि हमारी वो सारी व्यवस्था पे एक नया प्रश्न चिन्ह निर्माण हुआ है। हम बहुत बड़ी बड़ी बातें करते हैं, लेकिन हमारे चीफ ऑफ स्टाफ को भी अगर हम प्रोटेक्ट नहीं कर पाते, या अगर हम उनके लिए, वो सबसे अहम व्यक्तिमत्व था भारतीय सेना का, उनके बारे में भी अगर इतने लैप्सेस है, इसका मतलब है कि व्यवस्था में बहुत कुछ कमी है। और इसकी जिम्मेदारी केंद्र सरकार ने लेनी चाहिए कि ये बहुत बड़ी गंभीर दुर्घटना है। अभी वो हादसा कैसे हुआ, नेचुरल हुआ या मैकेनिकल प्रॉब्लम से हुआ, या कोई अलग शंका आशंका जो लोग जताते वैसे हुआ,
ये सारी चीजें हमारे देश के नंबर 1 सोल्जर के बारे में, जनरल के बारे में ऐसा होती है, तो इसका मतलब हम हमारे देश की रक्षा मंत्रालय कैसे काम करते हैं, इसका ये सबूत है. सर, भाई जगताप यांनी यावर ट्विट केलंय की अपघात की घातपात असं म्हणून त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तुम्ही कसं म्हणताय? मला असं वाटतंय की एखादी गोष्ट समोर आल्याशिवाय असं मी काही बोलणार नाही. घातपात आणि अपघात होऊ शकतात, त्यामुळे प्रत्येक अपघाताला घातपात म्हणणं प्रायमा फेशी हे बरोबर नाही. आपल्याला जर समोर अशी काही माहिती आली तर मग त्या बाबतीत बोलता येईल. आधीच आपण सगळ्या व्यवस्थेबद्दल शंका निर्माण करणं हे मला योग्य वाटत नाही. मूळ मुद्दा माझा असा आहे की आपल्या देशातले जनरल नंबर 1चा आपला योद्धा किंवा आर्मीचा प्रमुख याच्या बाबतीत जर आपण एवढे गलथान असू शकतो की आपले हेलिकॉप्टर पडू शकतं किंवा ऍक्सिडेंट होऊ शकतो, याचा अर्थ देशाची संरक्षण व्यवस्था याच्यात किती लूपहोल्स असतील हा विचार केलेला बरा. आणि त्यामुळं हे गंभीर आहे. यांच्या अपघाताची त्यांच्या चौकशी मृत्यूची सुरू झालेली आहे. त्यातनं अनेक गोष्टी बाहेर येतील अशी अपेक्षा आहे. पण यांना पहिल्यांदाच घातपात म्हणणं हे योग्य आहे असं वाटत नाही. काही एव्हिडन्स शिवाय असं बोलणं शक्य नाही. आणि तिथं वेदर कंडिशन्स थोड्याशा अगेन्स्ट होत्या, तिथली सिच्युएशन डोंगरी भाग होता, बऱ्याचशा गोष्टी आहेत. काही ना काही कारण झालं असेल. घातपाताच्या विषयी काही आपल्या पुढं जर काही त्या ब्लॅक बॉक्स मधून आलं तर मग त्याच्यावर बोलणं उचित. पटेल साहब, इस समय मुंबई की महापौर किशोरी पेडणेकर आशीष शेलार का मामला सुना हुआ है. आज किशोरी पेडणेकर जी को एक भर्ती बना पर मिला है. संजय राउत के नाम का एक प्रस्ताव की शिकायत की गई. जिस तरह की राजनीति इस समय चल रही है शिवसेना और बीजेपी के बीच, इसको लेकर क्या कहेंगे? ये कहाँ राजनीति चल रही है? कोई बोल रहे हैं, कोई कंप्लेंट कर रहे हैं, कोई एक्शन ले रहे हैं. इसमें राजनीति नहीं है. अब अगर मैं यहाँ कुछ बोलूँ, गलत बोलूँ तो कुछ हुआ तो उसकी रिएक्शन एक्शन चालू है. और मुझे लगता है कि मैंने आशीष शेलार क्या बोले ये मैंने देखा नहीं है, लेकिन उनकी कंप्लेंट मरीन ड्राइव पुलिस स्टेशन में हो गई और बाद में उनके ऊपर एक्शन हो गई FIR दर्ज होने के बाद. ये सारे मुझे लगता है कि उनकी बेल भी हो गई है. मेयर को धमकी वाला और इससे जो पुलिस छानबीन भी करे. इस तरह धमकी वाले पत्र जब आते हैं किसी व्यक्ति आने के मेयर के नंबर 1 भारत के मुंबई के सदस्य. हाँ, तो अभी जो लेटर आया है उसकी छानबीन होगी. कौन से एंगल से लिखा गया है, कैसे लिखा गया है और किसने लिखा है, वो अगर पुलिस ढूंढ सकते हैं तो बहुत अच्छा होगा. पुढच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असा निर्णय राष्ट्रवादीने केला आहे का? आणि शरद पवारांनी असं सांगितलंय का की पुढचे मुख्यमंत्री ठाकरेच असतील? उद्धवजी ठाकरे साहेब अतिशय चांगले काम करतायत आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे. आणि 2024च्या पर्यंत त्यांचं नेतृत्व उत्तमपणाने चालेल आणि पुढं ज्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या निवडणुका होतील त्यावेळी तेच होतील असा त्यातनं अर्थ, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचा त्याचा अर्थ पुढे ध्वनित होतो. माझ्या समोर अशी इंटरनल चर्चा झालेली नाही, पण जितेंद्र आव्हाड यांनी जर काही चर्चा साहेबांशी केली असेल तर मला माहित नाही, पण मी जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं ऐकलं, वाचलं. आपण काय पक्ष प्रमुख म्हणजे राज्याचे प्रमुख म्हणून आपल्यालाच ही निवडणूक पुढे फेस करायची 24ची. राष्ट्रवादीने आताच शस्त्र टाकलेली असं अर्थ होतो ना. मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा व्हायला पाहिजे की नाही, काय पक्षाची भूमिका काय? राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. त्या महाविकास आघाडीचे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करत आहेत. त्यामुळं
स्वकीयांच्या बद्दल शस्त्र वापरायची नसतात. त्यामुळे आम्ही सगळे एक आहोत तिकडे. त्यामुळे शस्त्र टाकली राष्ट्रवादीने हा प्रश्न या रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट मध्ये बसत नाही. आपण दुसऱ्या कोणाच्या विरोधी लढायचं सांगितलं तर लगेच आम्ही आहोतच. किरीट सोमैया ने बयान दिया कि शरद पवार साहब का नाम दिया, उत्तर जी का नाम दिया. ये दोनों शख्स महाराष्ट्र के किसी भ्रष्टाचार का मामला जैसे ही सामने आता है उस मूल मुद्दे को भटकाने की कोशिश करते हैं. पोस्टल रोड का उन्होंने एक एग्जाम्पल दिया कि किसने किरीट सोमैया पोस्टल घोटाले को उनकी जो भी आरोप की लगाने की प्रक्रिया जारी रहेगी और जो महापौर का मामला है धमकी बराबर तो उसको बोला कि मूल मुद्दे से भटकाने की कोशिश कर रहे हैं शरद पवार और पवार साहब जी इसमें क्या किया? पवार साहब ने कुछ किया है इसमें? कुछ कहा मुझे? वो नाम ले रहे पवार साहब ने कुछ कहा नहीं. लोगों को, आपको भी मालूम है, वो नाम ले रहे हैं इसलिए मैं उनके ऊपर बोलने की आवश्यकता है ऐसा मुझे नहीं लगता. वो बोलते हैं, काफी कुछ बोलते हैं. उनके हर सवालों का जवाब देने की आवश्यकता है ऐसा मुझे नहीं लगता. और वो बोलते ही हैं, आपको भी मालूम है. संजय राऊत यांनी जे एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि आशिष शेलार सुद्धा महापौरांबद्दल त्या पद्धतीने बोलले, तर कुठतरी हे जी भाषा जी वापरली जाते गेल्या काही दिवसांपासून, भाषा सांभाळूनच वापरली पाहिजे. म्हणून मगापासून तुम्ही जे बोलताय त्याला माझा प्रतिसाद मर्यादित आहे. ती मर्यादा ठेवूनच बोलायचं असतं. भाषा सांभाळूनच वापरायची असते. शब्दांनी शब्द वाढत जातो आणि कटुता निर्माण होते. आणि म्हणून भाषा सांभाळून वापरली पाहिजे. विशेषतः भगिनीच्या बाबतीत बोलताना विशेष काळजी घेतली पाहिजे. ती काळजी घेतलेली दिसून येत नाही ज्या अर्थी हे एवढ्या मोठ्या प्रमाणात काही झालं ते. आणि विशेषतः आपण सगळ्याच राजकारण्यांनी आपलं तारतम्य सांभाळून बोललं पाहिजे. आणि अलीकडे कसं आहे, फार व्यक्तिगत पातळीवर लोक जाऊ नयेत असं मला वाटतंय. फारच कारण की आपण बघितलं तर शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, यांच्याबद्दल ज्या पद्धतीनं ही चर्चा केली जाते किंवा काही लोक असतात तर कालच्या कुणाबद्दलही नाही. शेवटी राजकारणात इतके वर्ष माणूस समाजकारणात काम करतो. त्याच्याबद्दल कुणी काही बोलणं आणि काही आरोप करणं, त्यांना वारेमाप प्रसिद्धी मिळणं, हे खरं म्हणजे ह्या नव्या अनिष्ट प्रथा पडलेल्या आहेत असं मला वाटतं. कोणी काही बोलतं आणि कुणाच्या बद्दल नाही. माणसाने 40 वर्ष, 50 वर्ष, 30 वर्ष राजकारणात घालवली. त्याच्याबद्दल आता वारेमाप प्रसिद्धी म्हणून पुढे आलेल्या लोकांनी काही बोललं तर त्याला किती प्रसिद्धी मिळते. आणि त्या प्रसिद्धीमुळं त्यांचा हुरूप वाढतो परत. आणि त्यांचा हुरूप वाढल्यावर आणखी हुरूप वाढतो. ते मग एवढ्या पुढे जातात की तो ढासळतो. काय एक वाढलंय. एक प्रश्न काल लोकसभेमध्ये नदी जोडून आमच्या शेजारी बिल्डिंग आहे ना, ते पण एक हुरूप वाढवणार नाही. काल लोकसभेमध्ये चर्चा झाली आणि केंद्र सरकारने उत्तर दिलं तर महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यामधला जो पाणी वाटपाचा विषय आहे, नदीजोड प्रकल्प, त्यातून आपण अंग काढून घेतोय महाराष्ट्राने. नाही, त्यामध्ये बरोबर आहे. नाही, आम्हाला तापी खोऱ्यामध्ये आणि गोदावरी खोऱ्यामध्ये जे पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्यासाठी त्या भागातच गुजरातकडे जाणारं 15 TMC पर्यंतचं जे पाणी आहे ते पाणी महाराष्ट्राला मिळावं. गुजरात सरकारच्यात आणि महाराष्ट्र सरकारमध्ये यापूर्वी अनेक राऊंड झाले, फेऱ्या झाल्या आणि त्यात आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं वाट्याचं पाणी आपल्याला मिळावं असा आपला प्रयत्न होता. नदीजोड प्रकल्पात वरून पाणी इकडं खाली आणण्यासाठी
पाणी डायव्हर्ट करण्यासाठी जे नागपार वगैरे असे 3-4 प्रकल्प आहेत त्या भागात. त्या प्रकल्पातलं काही पाणी हे गुजरातला द्यावं आणि त्यानंतर गुजरात त्या नदी जोड इंटरस्टेट असला पाहिजे. गुजरात त्यात सहभागी होणार आणि मग केंद्र सरकार त्याला फंडिंग करणार अशी ती कल्पना होती. पण आपल्या वाट्याचं आपल्याला त्या भागात पाणी अपुरं आहे, त्यामुळं आपण पाणी सोडत नाही एवढाच मुद्दा. आपण काय बॅकआउट झालेलो नाही. आम्ही त्यांना सांगितलं की हे करता येणार नाही, आम्हाला पाणी सोडता येणार नाही. पण आम्ही गुजरात सरकारशी पुन्हा बोलू. त्या भागातल्या ह्याच्यात आम्ही पूर्णपणाने म्हणजे त्यांनी लोकसभेत दिलेली माहिती योग्यच आहे, जलसंपदा मंत्र्यांनी केंद्रीय. पण याच्यात नदीजोड प्रकल्पाला केंद्राची मान्यता मिळण्यासाठी गुजरातची मान्यता लागते. कारण त्यांच्यात आणि आपल्यातला जो करार आहे तर त्यात गुजरात त्याला प्रतिसाद देत नाही. आपल्याला जे वाट्याला पाणी पाहिजे ते पाणी आपल्याला हक्काचं जे पाणी आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. अदरवाईज पण ते असंच गुजरातला वाहून जाते. त्यामुळं मग आपला प्रयत्न असा आहे की आपल्या वाट्याचं पाणी आपल्याला मिळावं आणि नदीजोड प्रकल्पात गुजरात सहभागी व्हावं. त्यांना जो पाणी द्यायचं आहे आपल्या भागातून ते त्यांना आपण देण्यासाठी तयार आहोत. पण आपलं जे पाणी आहे ते आपल्यालाच मिळालं पाहिजे. कारण तापी आणि गिरणा आणि गोदावरी या भागातल्या नदीजोड प्रकल्पाचा विशेष उपयोग होणार आहे. मुंबईपर्यंतही त्याचा काही भाग येणार आहे आणि त्यासाठी या प्रकल्पाला नदी जोड नाही झालं तरी महाराष्ट्र सरकार मुंबईकडे येणारं जे पाणी आहे ते महाराष्ट्रातलं पडलेलंच पाणी इकडं आपण मेजॉरिटीनं आणतोय. ते आणण्यासाठी देखील महाराष्ट्र सरकारने बरेचसे काही पावलं टाकलेली आहेत. नियोजन चालू आहे. चालू आहे. पिंजाळ प्रकल्प विषयी. हा, दमणगंगा पिंजाळ प्रकल्प आहे. तुम्हाला एकदा वेळ मिळाला तर मी तुम्हाला एकदा ब्रीफिंग देईन सगळ्यांना. वैसे महाराष्ट्र के मंत्री होने के नाते ओमिक्रॉन के जो आंकड़े हैं कितने चिंताजनक आपको नजर आ रहे हैं? उसमें ऐसे मैं उसमें बहुत अभ्यास नहीं किया हूँ, लेकिन उसमें बताया जाता है कि इतना वो डिटरेंट नहीं है, यानी बहुत स्ट्रॉन्ग ये नहीं है, लेकिन उसका स्प्रेड ज़्यादा होता है. और अभी अलग अलग देशों में जो चल रहा है 1-2 महीने के बाद में शायद महाराष्ट्र में न आने के लिए जो भी कोशिश करनी है वो हमें आज ही करनी चाहिए. ये हमारा प्रयास है. सर, नवाब मलिक यांनी आज कोर्टामध्ये बिनशर्त माफीनामा जो आहे तो दिलेला आहे. आणि असं म्हणतात की कोर्टाला सांगूनही अनावधानाने तरी वानखेडेंबाबत जे वक्तव्य केलं त्यासाठी त्यांनी माफीनामा दिला आहे. कुठेतरी नवाब मलिक जे आधी या पद्धतीने त्यांनी भूमिका मांडलेली असं वाटतं का की बॅकफूटवर गेलेली आहे? अजिबात नाही. नवाब मलिक यांनी जे बोलत होते ते सगळे फॅक्ट्सवर बोलत होते. पण एकदा मेहरबान कोर्टाने त्यांना आदेश दिल्यानंतर त्यांनी त्यांच्याविषयी बोलणं थांबवणं अभिप्रेत होतं. पण अनाहूतपणाने एखादं गोष्ट झालेली असेल तर कोर्टाचं अवमान झालेलं असेल तर त्याची माफी मागणं हे काही चुकीचं नाही. पण फॅक्ट्स बदलत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. थैंक यू. इसी को हिंदी में बता दीजिए. नवाब मलिक साहब ने अब तक जो भी भाष्य किया है वानखेड़े फैमिली के ऊपर या वानखेड़े जी के ऊपर, उसको सबको सब्सटैंशिएट किया है कुछ एविडेंस के साथ. उसके बाद में जब वानखेड़े जी कोर्ट में गए तब कोर्ट ने उनको नवाब मलिक साहब को मनाही को दिया कि वो उनके बारे में कुछ पब्लिकली स्टेटमेंट नहीं करे. लेकिन मुझे लगता है इनडायरेक्टली कुछ उन्होंने बात कही उसके बारे में और वो भी उसके साथ उसको फैक्ट्स अटैच की. लेकिन जो भी बात उन्होंने कही वो कोर्ट का अवमान हो रहा था, इसलिए उन्होंने मेहरबान कोर्ट की माफी मांगी और वो ठीक है.
उसमें कोई दो राय नहीं, माफी मांगनी चाहिए, लेकिन फैक्ट्स है वो फैक्ट के ऊपर ही नवाब मलिक बोलते हैं, इसलिए कोर्ट ने अभी उनको बोलने से मना ही हुक्म दिया है, इसलिए उन्होंने बाहर बोलना नहीं चाहिए। थँक यू। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।